हॅलो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानप्रताप विलसतवचनामृतेंच अद्वैत तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आज या ठिकाणी या प्रवचनाच्या निमित्तानं या फेसबुकच्या निमित्तानं आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण वेदांताचार्य प्रवीण महाराज दिवाकर यांच्या माध्यमातून आज ही माझ्याकडे अल्पशी प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सद्गुरू भगवान श्री परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण आपल्या नियोजित वेळेमध्ये थोडंसं आज या ठिकाणी आज पुण्यपावन पर्वकाळ आजचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध आणि आज कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा, श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा, निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा, मुक्ताबाईचा पालखी सोहळा, हे सर्व पालखी सोहळे दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये अतिशय भव्य स्वरूपामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये दशमीच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या पंढरी क्षेत्रात एकत्रित होत असतात. आणि तुका म्हणे देवभक्ताचा संगम या यानं देवाची आणि संताची आज दशमीच्या दिवशीच पंढरपूर क्षेत्रामध्ये भेट आणि तोच हा पर्वकाळ आणि त्या पर्वकाळावर आज माझ्याकडे ही सेवा प्राप्त झालेली आहे. खरोखर संत संगतीचं काय महत्त्व आहे याचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. आणि खरोखर या फेसबुक पेजचं नावसुद्धा आहे संत समागम. खरोखर संत समागमाची आज आपल्या या मानवी जीवनामध्ये अतिशय आवश्यकता आहे. नवे नवे संत संगतीशिवाय जीवन हे अपूर्णच आहे. संत संगतीशिवाय जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून सामान्य मानव देहाला आलेल्या व्यक्तीला आपलं कल्याण करायचं असेल तर संत समागमाची आवश्यकता आहे. आणि म्हणून संत आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आणि अनेक संत या महाराष्ट्र भूमीमध्ये अवतीर्ण झाले. खरोखर एकतर आमचे अनेक भाग्य आहेत. अनेक भाग्यामध्ये आमचे श्रीगुरू सांगायचे आम्हाला मानवदेह प्राप्त झाला हे आमचं पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य आहे तो मानवदेह आम्हाला भारत देशामध्ये प्राप्त झाला हे आमचं दुसरं भाग्य आहे. तिसरं भाग्य आहे की जी साधू संतांची भूमी आहे अशा या महाराष्ट्र भूमीमध्ये आमचा जन्म झाला हे आमचं तिसरं भाग्य आहे. आणि चौथं भाग्य आहे की आम्हाला आमचा जन्म ज्ञानोबराय तुकोबराधिक संताच्या नंतर आम्हाला मिळाला आहे हे आमचं परमभाग्य आहे. असे अनेक भाग्यान्वित असं आमचं मानवदेह आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि मानवदेहाचं परिपूर्ण जीवन करण्याच्या दृष्टीनं आम्हाला जो सन्मार्ग अवताराला आलेले संत महात्मे या महाराष्ट्र भूमीत अवतीर्ण झाले. आणि आम्हाला अनेक प्रकारानं त्यांनी स्वतः कृतीतून म्हणजे स्वतःच्या आचरणातून सन्मार्ग दाखवला. आणि त्याच नंतर त्या संत महात्म्याने आमच्यासाठी उपदेशात्मक असं संत वाङ्मयसुद्धा निर्माण केलं की ज्या योगी आमचं कल्याण होईल, आमचं जीवन परिपूर्ण होईल. म्हणून संतांचे उपकार आमच्या जीवनामध्ये अनंत आहेत. आमच्या तुकोबांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे उपकार सांगताच येत नाहीत म्हणतात. सांगताच येत नाहीत उपकार. का सांगता येत नाहीत? एवढे उपकार आहेत की ते संतांनी जे केलेले उपकार आहेत ते उपकार कोणीच करू शकत नाही. सर्वांना विनंती आहे की काहीतरी खराब वातावरणामुळं थोडा रेंज प्रॉब्लेम येत आहे. मध्ये मध्ये थोडा व्हिडिओ कट होत आहे, परत चालू होत आहे. मी तसं कट होईल तिथं थांबतो, चालू झाले की परत बोलतो. सर्वांनी ॲडजस्ट करून समजून घ्या. काय नेटवर्किंग थोडा प्रॉब्लेम आहे. रेंजचं इथं असतेच पण काहीतरी खराब वातावरणामुळं थोडंसं बाहेर भरपलेलं
खराब वातावरणामुळे थोडंसं रेंज प्रॉब्लेम येत आहे, सर्वांनी समजून घ्या. संतांचे उपकार एवढे आहेत, एवढे मानावेत सांगितले आमचे गुरुनाम गोगाचार्य. जीवाचे उपकार माणूस नाहीत, जीवाचे उपकार माणूस नाहीत, पण देवाचे सुद्धा मानू नये, पण संतांचे मानल्याशिवाय राहू नये. कारण का संत जे उपकार करतात ते देवही करू शकत नाही, का देव आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते देतो. संत मात्र आमच्या प्रारब्धाच्या पलीकडे असलेलं जे आमचं कृतार्थ जीवन आहे, कृतकृत्यता ज्याला म्हणतात, असा परमानंद स्वरूप असलेला मोक्ष देण्याचं काम संत महात्मे आमच्या जीवनामध्ये करतायत. म्हणजे संत संगतीच्या बाबतीमध्ये बोलत असताना एक 5 अंगाने आपल्या ह्या संत संगतीचं महत्त्व सांगता येईल. एक आहे, पहिली गोष्ट संतांचं लक्षण काय, या अंगाने एक संताचं थोडं चिंतन करायचं आपल्या. संतांचं लक्षण काय. दुसरं अंग आहे संत संगतीचं फल काय. तिसरं अंग आहे संत संगतीची अवधी काय, म्हणजे ती संत संगती कुठपर्यंत करायची. चौथं अंग आहे संत संगतीला कारणीभूत काय आहे. आणि 5वं फल आहे की संत संगतीचं फल काय, म्हणजे संताचं लक्षण काय हे पहिलं अंग आहे. संताचं लक्षणाच्या बाबतीमध्ये बोलत असताना संतचं लक्षण अनेक रीतीने आमच्या संताचं लक्षण शास्त्रामध्ये सांगितलं, संत वाङ्मयामध्ये सांगितलं. आमच्या संत महात्म्याने संताचं लक्षण सांगता सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांच्या चित्ताचा विषय फक्त एक भगवान परमात्मा झालेला आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, ही ज्यांची अवस्था झालेली आहे ते संत आहेत. किंवा दुसरं संताचं लक्षण सांगायचं म्हणजे सन्मार्ग वर्तीन, जे सन्मार्गानं वर्तन करतायत आणि इतरांनाही सन्मार्गाचं वर्तन करायला लावतात, ते जगामध्ये संत आहेत. आणखीन संतांच्या बाबतीत पुढे बोलायला सांगितलं तर संत कोणाला म्हणतात, आणखी सकारात्मक अर्थ निघतो. आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे आहे का, संत म्हणजे काय, तर त्या संत शब्दातून परिष्कारात्मक अर्थ असं निघतो, सदत्वेन यद आज्ञानम प्रतीयेते तस्य अंतः नामनाशः ययी भक्त्या क्रियते ते संतः. म्हणजे आमच्या जीवनामध्ये सद अधिक अंत बरोबर संत म्हणजे सत्य रूपाने आम्हाला प्रतीतीला येणारं आज्ञान आणि आज्ञानकार्य, सत्य रूपाने प्रतीतीला येणारं आज्ञान आणि आज्ञानकार्य जगत, तस्य अंतः त्या आज्ञान आणि आज्ञानकार्य जगाचा नाश ज्या भक्ताकडून केला जातो, यही भक्त्या क्रियते, ज्या भक्ताकडून केला जातो त्यांना जगामध्ये संत म्हणतात. ऐका, आणि म्हणून असे संत महात्मे ही संताची लक्षणं आहेत. आणि ही संतांची लक्षणं जी स्वतःच्या अंगी आहेत ती जगाला देण्यासाठी ज्यांचा प्रयत्न आहे, असे संत महात्मे, हे संतांचं एक वैयक्तिक त्यांचं लक्षण आहे. पण त्याचं कार्यरूपाची सुद्धा काही लक्षणं असतात, काय स्वतःच्या अंगी अवस्थेची काय लक्षणं असतात. ऐका, आणि म्हणून असे संत महात्मे, संत जे चांगले आहेत, सन्मार्गाचं वर्तन करणारे आहेत ते संत आहेत. आणि त्या संत संगतीची आम्हाला आमच्या जीवनामध्ये अतिशय आवश्यकता आहे. पहिली गोष्ट संताचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट संत संगतीला कारण काय, तर जीवनामध्ये संत भेट ही भाग्याशिवाय होत नसते. श्रीमद भागवतामध्ये चिंतन करत असताना असं वर्णन केलं की भाग्योदयेन भो जन्म समार्जितेन सत्संगमेव लभते पुरुषो यदा वै तदा आज्ञान मोहमद अंधकार नाशम विधाय तदोदयेते विवेकः. म्हणजे संत संगतीला कारण काय, म्हणजे संत आम्हाला भेट कधी होत असते, संतांची संगत कधी होत असते, त्याचं चिंतन सांगताना श्रीमद भागवतकार सांगतात की भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन, अनेक जन्मामध्ये समार्जित केलेलं जे भाग्य आहे, जे पुण्य, त्या निष्काम पुण्याचा जेव्हा परिपाक होईल आणि निष्काम पुण्याचा परिपाक झाल्याच्या नंतर त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये सत्संगमेव लभते पुरुषो यदा वै, तेव्हा आमच्या जीवनामध्ये संत संगती मिळत असते. आता संत संगतीला भाग्य कारणीभूत आहे. जगद्गुरु तुकोबारायला संत महात्म्याजी चैतन्य सद्गुरू भेटले आणि चैतन्य बाबाजी सद्गुरू संत भेटल्याच्या नंतर सद्गुरू भेटल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात की बाबाजी चैतन्य सद्गुरू स्वप्नामध्ये भेटल्याच्या नंतर तुकोबाराय एक अनुभव सांगतात की उजळले भाग्य आता, आमचं आता भाग्य उदयाला आलं. म्हणजे भाग्य ही दिसण्याची गोष्ट नाही, पण कार्य घडलं की भाग्य उदयाला आलं की नाही आलं याच्यावर आपल्या लक्षात, म्हणजे कार्यानुमेय आहे भाग्य गोष्ट. पण एखादं कार्य घडलं की त्याच्यावर ओळखावं लागतं की आमचं सद्भाग्य. आणि म्हणून
संत भेटरूपी कार्य घडलं तुकोबराय म्हणले उजळले भाग्य आता. आमच्या जीवनामध्ये भाग्य उजळलं का? संत भेटले. संत भेटीरूपी कार्य घडलं भाग्य उजळलं. म्हणजे संत भेटीला कारणीभूत भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत पाय जोडतात मिळतात, पण कधी? भाग्याचा उदय. भाग्याचा उदय होणं आणि संत भेट होणं एकसारखंच आहे. याच्यातून दोन प्रकारचा अर्थ होतो. एक की भाग्याशिवाय संताची भेट होत नाही, हा पहिला अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ होतो तो संत भेट होणं हेच खरं भाग्य समजा. दुसरं काही जरी मिळालं तर त्याला खरं भाग्य समजू नका. संत भेट होणं हेच खरं तुमच्या जीवनातलं भाग्य आहे, हा एक त्याच्यातला अर्थ आहे. आणि म्हणून संत भेट हे भाग्याशी होत नसते. ज्यावेळेस त्या श्रीमद भागवतामध्ये मूर्तिमंत भक्तिरूपी भक्तीला नारद महर्षी भेटले, त्यावेळेस ते नारद महर्षीला स्वतः भक्ती सुद्धा म्हणते की यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तदा. ज्यावेळेस पुष्कळ जन्माचं असं भाग्य असेल त्यावेळेस तुमच्यासारख्या साधू महात्म्याचं संत महात्म्याचं भेट होत असते, दर्शन होत असते ऐका. आणि म्हणून संतचं लक्षण आहे की ज्यांच्या चित्ताचा विषय भगवंत झाला, मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात ते संत आहेत. संतला भेटणीला कारणीभूत कोण असेल तर संत भेटीला कारणीभूत आहे आमचं भाग्य आहे. आमचं भाग्य आहे. आमचे गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, ते म्हणायचे माणसाच्या जीवनामध्ये एक तर संत भेटत नसतात. संत भेटत नसतात, कधीतरी भेटले तरी संत भेटलेले संत कळत नसतात. संत भेटत नसतात, भेटलेले संत कळत नसतात. कळाले तरी त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा बसत नसते, आणि श्रद्धा बसली तरी त्यांचा आणि आमचा समागम कायम राहत नसतो. मग त्याच्याकरता एवढी दुर्मिळ भेट आहेत. गुरुजी म्हणायचे संत भेटावेत, भेटलेले संत कळावेत, कळालेल्या संतांविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा बसावी, आणि त्यांची आणि आमची ताटातूट कधीसुद्धा होऊ नये. एका जनार्दने घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. जन्मोजन्मात त्यांचा आणि आमचा वियोग भेट होण्याकरता भाग्य हे कारणीभूत आहे. आणि म्हणून भाग्यानं संत महात्म्याची भेट होत असते. आमच्या पूर्वपुण्याने संतांची भेट होत असते. आणि तिसरी गोष्ट आपल्याला चिंतन करायचं आहे की संत महात्म्याच्या भेटीचं फल काय? संत महात्म्याच्या भेटीचं फल काय? संत महात्म्याच्या भेटीच्या फलाचं चिंतन करत असताना अनेक अंगाने संत महात्म्याच्या भेटीचं फल आहे. पण सामान्य फलं वेगळे आणि विशेष रूपाची फलं वेगळे. आमच्या सामान्य संत महात्म्याच्या भेटीले सामान्य फल वेगळं आणि विशेष रूपाचं फल वेगळं. 6 प्रकारचे आहेत की आमच्या जीवनामध्ये हे प्राप्त झालं, संसारिक जीवनात ते प्राप्त झालं, हे सामान्य फल आहेत. पण विशेष फल संत संगतीतलं सगळ्यात मोठं विशेष फल आहे की संत महात्मे भेटल्याच्या नंतर संत महात्मे आपल्याला आपणासारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. ते संत महात्मे आपल्याला आपल्यासारखं करतात. म्हणजे स्वतः ज्या परमात्मा स्वरूपाच्या स्थितीविषयी ज्या प्रमाणाने अवस्थेत आहेत, त्या स्थितीपर्यंत संत महात्मे आम्हाला पोहोचवतात आहे का. आणि म्हणून संत महात्मे आपल्यासारखं आपल्याला करतात, हे संत महात्म्याच्या संगतीतलं विशेष फल आहे. संत महात्मे आम्हाला भेटल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये उद्धार झाला की नाही किंवा होईल का नाही असा संशय सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आद्यगुरु शंकराचार्य चिंतन करत असताना एक सुंदर पंक्ती लिहित आहेत. आद्यगुरु शंकराचार्य ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये म्हणतात, गांधाराने एव उपसंपादेत एवम एव इह आचार्यवान पुरुषो वेद. त्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये मला वाटतं 3-4 सूत्रामध्येच आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात की पंडितो मेधावी गांधारण एव उपसंपादेत. म्हणजे काय? एक बुद्धिमान असा एक पंडित असतो, आणि बुद्धिमान असलेला पंडित त्याला काही गुंडाने त्याला पकडलं, डोळ्याला पट्टी बांधली, डोळ्याला पट्टी बांधून त्याला दूर देशामध्ये नेल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी बांधलं, आणि बांधल्याच्या नंतर ते गुंड निघून गेले. आणि मग तो मोठ्याने आरडाओरडा करायला लागला. आणि आरडाओरडा करत असताना काही वाटेने जात होते, पांतस्थ जात होते, त्यांना त्याचा आरडण्याचा आवाज आला. ते पांतस्थ त्याच्या जवळ गेले, त्याला बांधलेलं होतं त्याला सोडलं, आणि सोडल्याच्यानंतर त्याच्या डोळ्याची पट्टी बांधलेली होती, ती डोळ्याची पट्टी काढली, आणि काढल्याच्या नंतर तो पुन्हा आपल्या गावाला आला. पण का आला? त्याला डोळे बांधून नेलं होतं, पण तरी देखील तो आपल्या गावाला पुन्हा प्राप्त झाला. का? तर त्याचं कारण आहे पंडितो मेधावी, म्हणजे तो बुद्धिमान असल्यामुळं. बुद्धिमान आहे तो, कुठं जरी नेऊन बांधला तर तो पुन्हा बुद्धिमान असल्यामुळं आपल्या गावाला प्राप्त होतो. तसं हा झाला दृष्टांत. तसं सिद्धांत असा आहे, एवम एव इह आचार्यवान पुरुषो वेद. त्याप्रमाणे हिथं जसा तो बुद्धिमान असल्यामुळं आपल्या गावाला प्राप्त झाला, तसं जो आचार्यवान आहे,
म्हणजे सद्गुरुवान आहे, ज्याला सद्गुरू भेटलेले आहेत, ज्यांना संत भेटलेले आहेत, त्याप्रमाणे त्याचं पण जाणून घ्या. म्हणजे काय की आमच्याही जीवनामध्ये या षडविकार रूपी गुंडाने आम्हाला पकडलेलं आहे आणि आमच्या डोळ्यावरती अज्ञानाची पट्टी बांधलेली आहे आणि अज्ञानाची पट्टी बांधून त्यांनी दूर देशामध्ये म्हणजे आपलं स्वस्वरूप सोडून या जीवाला संसाररूपी देशामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी संसाररूपी देशामध्ये त्याला बांधलं म्हणजे त्या संसारामध्ये त्याला आसक्त केलं. पण ज्यावेळेस त्याला संसाराचं दुःख व्हायला लागलं त्यावेळेस मात्र तो मोठ्यानं आरडायला लागला. काय आरडायला लागला? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, असं म्हणून तो आरडायला लागला. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, ऐशी युगा होणी वडील निमिषमाने ओरडायला लागला, माझा उद्धार केव्हा होईल, म्हणजे या संसारातून आसक्ती माझी केव्हा तुटल, मला परमात्मा कधी भेटल, तो आरडाओरडा करायला लागला. आणि त्यावेळेस त्याला पांथस्थ रूपी संत भेटले आणि पांथस्थ रूपी संत भेटल्याच्या नंतर संत महात्म्याने गेले, त्याला त्या विकारातून बाजूला काढलं, त्याला बांधलेलं, त्याची आसक्ती संसाराची सोडली, त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली म्हणजे अज्ञान त्याचं बाजूला केलं आणि अज्ञान बाजूला केल्याच्या नंतर तो आपल्या गावाला म्हणजे आपली जी मूळ स्वस्वरूप स्थिती, त्या स्वस्वरूप स्थिती परमात्मा स्वरूप स्थिती या गावाला तो पुन्हा प्राप्त झाला. का? तो सद्गुरुवान असल्यामुळे, त्याला संत भेटल्या. म्हणजे गुरुनी जो युक्त आहे त्याला सद्गुरुवान म्हणतात. ज्याला सद्गुरू भेटले तो सद्गुरुवान आहे. ते ज्याला भेटले तो आपल्या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त होतो आणि म्हणून आणि स्वस्वरूप स्थितीला प्राप्त करून देणं हे संत संगतीचं फल आहे. संत संगतीमध्ये अनेक रूपाचं फल आहे. त्याच्यामध्ये हे विशेष रूपाचं फल आहे की आमच्या जीवनातलं अज्ञान निवृत्त करणं आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणं हे संत दशेतलं सगळ्यात मोठं फल आहे. आणखीन फलाचं चिंतन करत असताना एका गोड वर्णन केलं सुभाषितकारानं. ते म्हणतायत की जाड्यम दिहोरती सिंचती वाची सत्यम मानोन्नतिम दिशती पापम पा करोती चेतप्रसादयती दिक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथय किम न करोती पोसाम. संत महात्म्यांच्या संगतीत फल मिळतं असं त्यांनी एक जणांनी यादी सांगत असताना पहिली गोष्ट सांगली जाड्यम. संत महात्मे आमच्या बुद्धीचा जाड्यपणा म्हणजे मंदपणा नष्ट करतात. संतांच्या संगतीत गेलेला रेडा सुद्धा वेद बोलला. संत संगतीमध्ये म्हणजे श्री संत पैठण निवासी श्री पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने गेलेला गावोबा, त्या गावोबावरती संतांची संगत घडली. परिणाम नाथ महाराजांनी त्याला अर्ध रामायण लिहिण्याची आज्ञा दिली. रामायण लिहिलं एवढा बुद्धिमान झाला म्हणजे बुद्धीचा मंदपणा निघून गेला. रेडा इतका मंद कोणी नाही, पण ज्ञानोबारायांची संगती घडली, हात त्याच्या डोक्यावरती ठेवला, रेडा वेद बोलला आणि म्हणून संत संगतीमध्ये गेल्या आमच्या बुद्धीचा मंदपणा निघून जातो. जाड्यम दिहोरती सिंचती वाची सत्यम. संत समागम जर आमच्या जीवनामध्ये मिळालं तर संत संगतीचं फल आहे की आमच्या वाणीमध्ये ती सत्यतेची स्थापना करतात. आम्ही सत्य बोलायला लागतो, सत्य वागायला लागतो, सत्यतेची स्थापना करतात. सिंचती वाची सत्यम आणि त्या वाणीमध्ये सत्यता स्थापन करतात. किती सत्यता स्थापन करतात? एवढी सत्यता स्थापन करतात की त्याचा खूप मोठा परिणाम होतो. कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्यावेळेस ग्रंथराज ज्ञानेश्वरीसारखं महान ग्रंथ लिहिण्याचं महान कार्य हातामध्ये घेतलं, भगवद्गीतेवरती भाष्य करण्यासाठी ज्यावेळेस हातावरती घेतलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही गोष्ट सोपी नाही. गीतेवरती भाष्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही, किती अवघड गोष्ट आहे. त्यांनी सांगितलेत काय ओव्यात, कनखाचे निखळ ओतो येईल भूमंडळ का चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एकदा एक वेळेस संपूर्ण या पृथ्वीला कनकाचे निखळ ओतो येईल भूमंडळ, या संपूर्ण सोन्याचं पाणी करून या पृथ्वीवरती ओतायचं म्हटलं आणि पृथ्वीला सोन्याचा लेप द्यायचा म्हटलं तर कदाचित ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोपं आहे. ही सोपी गोष्ट नाही, पण म्हणतात कदाचित ही सोपं आहे. का ओतो येईल भूमंडळ का चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येते. जसे कुंभार तसे कुंभाराला एक दिवस चिंतामणी तयार करता येतील. ही गोष्ट सोपी नाही, पण कदाचित म्हणतात हे सुद्धा होईल की चिंतामणी तयार करता येतील. पण याच्याही पेक्षा आणखीन पुढे सांगतात की कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम. एक वेळ कल्पवृक्षाच्या ठरवल्या तर कल्पवृक्षाचे उद्यानं लावता येतील. सोपं नाही, पण कदाचित लावता येतील. ज्ञानोबराय सांगतात एक वेळ सातही समुद्र अमृताने भरायचे ठरवले तर ते सातही समुद्र अमृताने सुद्धा भरता येतील कदाचित. हे सोपं नाही, पण ज्ञानोबरामध्ये कदाचित हे सुद्धा सोपं आहे. याच्या पुढे सांगितलं का की जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे चंद्र सुद्धा करता येतील. पण याच्यापेक्षा अवघड गोष्ट कोणची असेल तर
याच्यापेक्षा अवघड गोष्ट कोणची असतील तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. गीतेचा अर्थ करणं याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. पण एवढं अवघड गीतेचा अर्थ करणं, गीतेचं चिंतन करणं, गीतेवरती भाष्य करणं एवढं अवघड गोष्ट असेल तरी ज्ञानोबा म्हणतात मी केलं. या करण्यापाठी मग काय ज्ञानोबा सांगतात दोन गोष्टी. एक तर एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजूळ असे. मी मूर्खी असेल पण संत कृपारूपी दीपानं मी सोज्वळ आहे, त्याच्यामुळे हे करता आलं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्ञानोबांनी सांगितली, काय हे माझ्याकडून कार्य घडलं त्याचं महत्त्वाचं काय, वाणीमध्ये आमच्या सत्यता होते. खूप गोड ओवी सांगितली आहे का. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले भूतकल्प, तया फळाचे हे द्वीप पातले प्रभू. म्हणजे काय, माझ्या सत्यवादाचं तप केलं, मी सत्य बोलण्याचं तप केलं. किती तप केलं, वाचे केले भूतकल्प, कल्पच्या कल्प मी सत्य बोलत आलो, सत्य वागत आलो. त्याचा परिणाम हा झाला की मी हे देशिकारलेनं श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य लिहिण्याचं धाडस हे मी कार्य हे केलं का, सत्य बोलणं. हे सत्य बोलण्याचं सामर्थ्य, हे सत्यता कोण स्थापन करतं आमच्या वाणीमध्ये, तर या सुभाषितामध्ये वर्णन केलंय, शिंचती वाचे सत्यम. संत आमच्या वाणीमध्ये सत्यतेची स्थापना करतात. आणखीन काय करतात, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संत संगतीचं फल आहे मानोन्नतीम दिशती, आमचा मान वाढायला लागतो. ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये रेडा आला, वेद तर बोललाच पण मान वाढला. काय वाढला, त्या ज्ञानोबारायांच्या रेड्याची समाधी झाली. आज लाखो लोक त्या रेड्याच्या समाधीच्या दर्शनाला जातात. त्या रेड्याचा पुण्यतिथी महोत्सव होतो, त्या रेड्याची खूप मोठी यात्रा भरते. कुठंच रेड्याची यात्रा भरत नसते, पण ज्याला संतांची संगती घडली त्या रेड्याची समाधी झाली. रेड्याची समाधी झाली, त्याच्या दर्शनाला लोक जातात. म्हणजे मान आपोआप वाढायला लागतं. मानोन्नतीम दिशती, संतांच्या सानिध्यात गेले की आपोआप आमचा मान वाढायला लागतो. मानोन्नतीम दिशती पाप मपा करोते, संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत महात्म्याच्या पाप आपोआप निघून जातं. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. अर्ध्या क्षणाची संत संगती घडली तर आमची एका क्षणामध्ये, अर्ध्या क्षणामध्ये आमच्या जीवनातली महापाप जरी असली तर नष्ट करण्याचं सामर्थ्य संत संगतीमध्ये आहे. आणि म्हणून तेने होय शांती महत्पापा अशी ख्याती संत महात्म्याच्या संगतीतली आहे. पापमपा करू ते चेत प्रस्त संत संगतीमध्ये आमच्या चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. किती चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते, या चित्ताच्या प्रसन्नतेच्या बाबतीमध्ये असं एक आहे की आम्ही जर आता अनेक साधू लोक दिसतात, खरोखर एखाद्या साधूच्या चरणावरती मस्तक ठेवल्याच्यानंतर आमच्या अंतःकरणाची ती खरोखर क्षणभर का होण्यास स्थिर झाली, चित्ताला एक वेगळं समाधान प्राप्त झालं. समजावं खरंच हे ओरिजिनल साधू आहेत, खरोखर हे संत आहेत. कारण का संत महात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर जी चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते ती कशानेच प्राप्त होत नाही. आणि म्हणून अशी संतांच्या दर्शनानं चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आपण अनुभव घेतात, आमच्या ज्ञानोबारायांच्या जर समाधीवरती मस्तक ठेवलं तर त्या काळामध्ये जी अंतःकरणाला आमच्या मनबुद्धी अधिक इंद्रियांना सर्वांना जी प्रसन्नता प्राप्त होते, ते प्रसन्नतेच्या त्या मोलाची प्रसन्नता कुठंच प्राप्त होत नाही. वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं, महामारीमुळं, हे जागतिक आलेलं संकटामुळं ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा यावर्षी आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान झाला नाही आणि अनेक वारकऱ्याला या आनंदाला मुकावं लागले. त्यातल्या संत संगतीतल्या सोहळ्यातला जो आनंद आहे, चित्ताला जी प्रसन्नता मिळणारी आहे, त्याच्यामध्ये मनुष्य हा ध्येयभान विसरून जातो. आपण कुठं आहोत, काय खातो, किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, आज वार कोणचा आहे, आज तारीख काय आहे, आज तिथी काय आहे, आणखीन किती, हे सगळं विसरून जातो. का, त्या संत संगतीमध्ये एक चित्ताला जी प्रसन्नता प्राप्त झालेली असते, माऊलीच्या जयघोषामध्ये, माऊलींच्या रोजच्या पादुकांच्या दर्शनानं जे एक प्रसन्नता प्राप्त झालेली असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानोबाराय दिसायला लागतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये तुकोबाराय दिसायला लागतात आणि प्रत्येकाने एकमेकाला माऊली माऊली बोलत चालतात. त्याच्यामध्ये जी चित्ताला प्रसन्नता, ती प्रसन्नता यावर्षी सोहळ्यात आम्हाला मिळाली नाही. पण ज्यांनी ज्ञानोबारायांचा सोहळा डोळ्याने पाहिलाय, पायाने चाललाय सोहळा आणि हाताने टाळ वाजून त्याच्यामध्ये जे दंग होऊन नाचलाय, माऊलीचं भजन केलंय, ज्याने ज्ञानोबारायांचं रोज नित्य दर्शन घेतलं, त्या सोहळ्यामध्ये चाललाय, तो मात्र यावर्षी आपल्या मानसिक वारीमध्येच घरी होता. आज इथं मुक्काम असेल, आज तिथं मुक्काम असेल, इथं यांचं कीर्तन असतंय, तिथं त्यांचं कीर्तन असतंय, माऊलींचा सोहळा आज या गावात आला असता, आज त्या गावात आला असता. ही जी मानसिक
म्हणजे ज्यांनी माऊलींचा सोहळा केलाय, अनुभवलाय, त्यांनाच त्या गोष्टीचा घरी बसल्यासुद्धा आज या ठिकाणी थोडं चिंतन करून, स्मरण करून, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटी अवस्था पण येत असेल आणि या अवस्थेतून थोडं ते चित्रसुद्धा डोळ्यासमोर ठेवून थोडं आपण वारीत असल्याचा आनंदसुद्धा घेत असतील आहे का. आणि म्हणून संतांच्या प्रसाद ती दिक्षु तनोती कीर्ती, संत संगत आम्हाला मिळाली की आमची कीर्ती आपोआप सगळीकडे पसरायला लागते. दीक्षित नव्हती कीर्ती. आणि शेवटी सांगताना सांगितलं की संत संगतीमध्ये गेल्यानंतर आमच्या जीवनात काय घडत नाही, अशा यादी सांगताना शेवटी एकच सांगितलं, सत्संगती कतय किम न करो ती पोसाम, की जगामध्ये संत संगती काय करू शकत नाही. म्हणजे संत संगती हे सगळं काही करू शकते, हे संत संगतीमध्ये सामर्थ्य आहे. पण आणि म्हणून संत संगतीचं फल सांगत असताना संत संगतीचं फल असं आहे की तुकोबरायांनी सांगितलं की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत आम्हाला जागी ठेवतात. आम्हाला अज्ञानरूपी निर्दिरतून उठवतायत आणि ज्ञानरूपी जागृतीमध्ये आणतायत, जाग करतायत आहे का. बघा इथं सुद्धा एक मार्मिकता बरं का. म्हणजे संतांचे उपकार एवढे आहेत की तुकोबरायांना काय सांगू म्हणतात आणि पुढे सांगतात मला निरंतर जाग ठेवतात म्हणतात. आम्हाला निरंतर काय सांगू म्हणतात, म्हणजे सांगता येत नाही म्हणतात आणि सांगायला चालू करतात. कसं काय याचं चिंतन सांगताना आमच्या श्रीगुरुभाऊने एक गोड उदाहरण सांगितलं होतं. कवी कालिदासाने एक महान ग्रंथ घेतला. त्या ग्रंथाचं नाव होतं रघुवंश महाकाव्य. रघुवंश महाकाव्यम नावाचा ग्रंथ कवी कालिदासाने आणि तो रघुवंश महाकाव्य हातामध्ये लिखाणासाठी घेतल्याच्यानंतर कवी कालिदास ज्यावेळेस तो ग्रंथ लिहायला हातामध्ये घेतला त्यावेळेस ती लिहित असताना कवी कालिदासने एक पहिला श्लोक लिहिला त्याच्यामध्ये, क्व सूर्य प्रभो वंशस क्वचाल्प विषयामतीही तितीर्षुर दुस्तरम मोहा दुडपे नास्ती सागरम. कवी कालिदास म्हणतात सूर्यवंश असलेल्या प्रभू रामचंद्राचं मी वर्णन करत आहे, पण वर्णन करत असताना कुठं तो प्रभू रामचंद्राचा सूर्यवंश आणि कुठं माझी अल्पबुद्धी, कुठं तो सूर्यवंश आणि कुठं माझी अल्पबुद्धी, मी काय वर्णन करणार. आणि वर्णन करण्यासाठी ग्रंथ तर हातात घेतलाय. आणि मग त्यावेळेस मात्र कवी कालिदास म्हणतात की खरोखर माझी बुद्धी तेवढं सूर्यवंशाचं वर्णन करण्यात माझी बुद्धी नाही. पण ते सांगतात की जसं आपल्याला तहान लागलेली असते आणि आपल्याला जर तहान लागली असेल तर त्या तहान लागली असताना आपण समुद्राच्या कडेला आहेत, आपण संपूर्ण समुद्र प्राशन करू शकत नाहीत, पण आपल्या ओंजळीमध्ये जेवढं पाणी येतं तेवढं तरी पाणी आपण पिऊ शकतो आहे का. कवी कालिदास म्हणतात की जसं संपूर्ण समुद्रातलं पाणी प्राशन करणं शक्य नाही, पण जेवढं ओंजळीत येतं तेवढं मात्र पिणं शक्य आहे. तर संपूर्ण सूर्यवंशाचं वर्णन मला शक्य नाही माझ्या बुद्धीला, पण मला जी वर्णनाची तहान लागली, जेवढं माझ्या बुद्धीत येतं तेवढं तर मी वर्णन करणार. तसं तुकोबर आहे, तसं या संतांच्या उपकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणतात की सांगता येत नाही तो उपकार. संतांचे उपकार म्हणजे सागर आहे, अथांग आहेत, आणि म्हणून ते वर्णन करता येणं मला शक्य नाही, बोलता येणं शक्य नाही. आणि वर्णनाची तहान लागलेली असल्यामुळं महाराज सांगतात की माझे जेवढं तहान लागली तेवढं माझ्या बुद्धीत येतं तेवढं मी वर्णन करणार. म्हणून म्हणले मज निरंतर जागविते. संत आम्हाला या आज्ञानरूपी निद्रेतून जाग करतायत आणि म्हणून संतांचे आमच्या जीवनामध्ये अनंत असे उपकार आहेत. म्हणून संत संगतीत गेल्याच्या नंतर आमचं जीवन अपूर्ण राहत नाही, तर कृतकृत्य जीवन होतं, परिपूर्ण जीवन होतं. आणि एकदा का संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत महात्म्याने आम्हाला उपदेश केला की अमर आहा खरे की पहा कोठे तुम्ही अमर आहात. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. संतांनी उपदेश केला आम्हाला, तुम्ही देवस्वरूप आहात. आणि असं उपदेश केल्याच्यानंतर ज्याला परमात्मा आत्मरूपाने, आत्मा परमात्मा रूपाने ज्याला कळालाय, असा जो महात्मा संतांच्या संगतीत गेला असो, त्याच्या जीवनातली जी त्यालाच शास्त्रामध्ये आनंदावाप्ती म्हणतात. त्या आनंदावाप्तीचं चिंतन करताना पंचदशीमध्ये वर्णन केलं की तो म्हणतो की आत्मानं चेत विजानिया दयमस्मी ती पुरुष हा किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुष्यंजरेत. म्हणजे आत्मानं चेत विजानियात, ज्याने आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने संत संगतीच्या उपदेशाने जाणलं, अयम अस्मी तो परमात्मा म्हणजे मीच आहे जाणले, तो महात्मा किम इच्छन कशीच इच्छा करणार नाही, कस्य कामाय कशा करता करेल, आणि काय म्हणून तो आपल्या शरीराला तरी पीडा करेल.
त्याला अवस्था प्राप्त होते. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. मी धन्य आहे, धन्य आहे, मला आता काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, मला आता काही प्राप्तव्य शिल्लक नाही. म्हणजे कर्तव्याभाव, प्राप्तव्याभाव अशा प्रकारचा जो मोक्ष, तो मोक्ष प्राप्त करून देणारे संत आहेत. आणि म्हणून जिथं कर्तव्य संपतं, प्राप्तव्य संपतं, अर्थात तिथं दुःख संपतं. आणि तिथून आमच्या जीवनामध्ये पुन्हा आनंदावाप्ती प्राप्त होते. आणि म्हणून एक त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी एक खूप गोड एक संगती सांगितली आहे. त्यांनी सांगितलं, कुर्वते कर्म भोगाय कर्म किटाई वा वर्ता दा वार्तांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये एक संगती सांगताना सांगितले की कुर्वते कर्म भोगाय, प्रत्येक व्यक्ती कर्म करतो ते भोगण्याकरता, आणि कर्म करतो यांचे भुंजते, आणि केलेलं कर्म तो भोगत असतो. मग त्यात त्याने उदाहरण दिलं की नद्याम किटाई वा वर्ता दा वार्तांतरमाशुते. एखाद्या गटारीमध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये काही किडे पडलेले असतात. नद्याम किटा इवा, त्या नदीमध्ये पडलेले किडे ते काय करतात, दावार्थांतर माशुते, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये, त्या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये फिरतात. आणि असे किती दिवस फिरतात, लभंतो जन्मनो जन्म, जन्मचे जन्म फिरतात, पण लभंते नैव निर्वृत्तीम, परंतु ते निर्वृत्तीला म्हणजे सुखाला कधी प्राप्त होत नाहीत, सुखाला प्राप्त होत नाहीत. पण काय होते, एक दिवस सत्कर्म परिपाकाते, असं वर्णन संगते, सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनो धृता प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यंती यथा सुखम. पण त्या किड्यांचा मधला थोडासा सत्कर्माचा परिपाक होतो. म्हणजे ते जन्मच्या जन्म फिरत आलेत, दुःखच भोगत आलेत, त्यांना सुख कधी मिळालंच नाही, पण कुठंतरी कुठल्या तरी जन्मातला थोडासा सत्कर्माचा भाग त्यांचा शिल्लक असतो. आणि तो ज्यावेळेस उदयाला येतो, त्या सत्कर्माचा परिपाक होतो, त्यावेळेस त्याला कुणीतरी साधू भेटतो. सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनो धृता, त्या सत्कर्माच्या परिपाकामुळे एखादा करुणावान, एखादा साधू हृदयाचा व्यक्ती, दयाळू व्यक्ती त्यांना तिथं भेटतो. आणि तो काय करतो, त्या किड्यांना प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यंती यथा शुकम, ते काय करतात, त्या जवळच एखाद्या वृक्षाच्या सावलीला त्यांना घेऊन जातो. आणि सावलीला घेऊन गेल्यानंतर त्यांना सुख प्राप्त होतं, आणि ते सुखाने विश्रांती घेतात. जसं सत्कर्माच्या परिपाकानं तिथं होतं, तसं आम्ही अनेक जन्म, या जन्मातून त्या जन्मामध्ये, त्या जन्मातून त्या जन्मामध्ये अनेक जन्म आम्ही फिरत आलोत. किती जन्म झाला गणित नाही जी दातारा, आम्ही फिरत आलेलो. पण फिरत आल्यानंतर कुठंतरी आमचा सत्कर्माचा परिपाक झाल्याच्यानंतर संत आम्हाला भेटतात. आणि संत आम्हाला भेटल्याच्या नंतर संत महात्मे आम्हाला उपदेश करतायत, आणि उपदेश करून आम्हाला आमची हरवलेली वस्तू आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, तैसे हरपली आपण पे पावे. हरवलेली वस्तू, काय हरवले आमचं, म्हणजे हरवली म्हणजे हरवल्याचा भास झालाय आम्हाला, हरवल्याचा भ्रम झालाय, की आमची जी आत्मवस्तू आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते आम्हाला हरवल्याचा भास झालाय. ते हरवले नाही, आमच्या जवळच आहे, पण भास झालाय. कशामुळं, हे अज्ञान निद्रेमुळं, या अज्ञानामुळं आम्हाला भास झालेला आहे. आणि म्हणून संत महात्मे आम्हाला तत्वमस्याधिक महावाक्याचा उपदेश करतात. आणि तत्वमस्याधिक महावाक्याचा उपदेश करून आमचं अज्ञान बाजूला करतायत. आणि अज्ञान बाजूला करून आम्हाला आमचीच हृदयात असलेली आमचीच परमात्मा वस्तू आम्हाला, त्याला उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एक गोड सांगतात, वारा आवळची पिढी वाचुनी सूर्यातेनं घडी, हाते बाबुळी धाडी तो येणं करी. मला सांगा, सूर्य असं होतं, आणि सूर्य दिसेनासा झाल्याच्या नंतर थोडीशी वाऱ्याची झुळूक येते, आणि तो वारा त्या ढगाला बाजूला करतो. वारा त्या ढगाला बाजूला केल्याच्या नंतर सूर्य दिसायला लागतो. मग काय करतो, वाऱ्यानं ढग बाजूला केला की सूर्य निर्माण केला, ढग बाजूला केला, सूर्य तिथं होताच, सूर्य तिथं होताच, फक्त ढग बाजूला केला. किंवा दुसरं उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, हाते बाबुळी धाडी तो येणं करी. आम्ही एखाद्या विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी उतरलो, आणि पाणी पिण्यासाठी उतरल्याच्या नंतर त्या विहिरीच्या पाण्यावरती जर पूर्ण शेवाळा आलेला असेल तर पाणी दिसत नाही. मग त्यावेळेस आम्ही हातानं शेवाळा बाजूला करतो, आणि मग पाणी दिसायला लागतं. मग हातानं शेवाळा बाजूला केलं का पाणी निर्माण केलं, तर हातानं फक्त शेवाळा बाजूला निर्माण केलं, पाणी तिथं होतंच. तसं आमचा परमात्मा स्वरूप आमच्या हृदयातच होतं, आमच्याच जवळ होतं. ते नित्य आहे, शाश्वत आहे, नूतन आहे. असं अव्यक्त अचिंत्य हा असलेला परमात्मा किंवा हृदयातच होता, पण आमच्या आत्मस्वरूपाच्या आज्ञानं तो झाकलेला होता. आणि आत्मस्वरूपाच्या आज्ञानं संत महात्म्याने ते आमचं अज्ञान बाजूला केलं, आणि अज्ञान बाजूला केलं की आमच्याच हृदयात असलेल्या परमात्म्याची आमच्यासाठी दृढ अपरोक्ष रूपाने आम्हाला भेट करून दिली. आणि म्हणून आम्हाला दृढ अपरोक्ष बोध करून कोण देतं, तर आमच्या जीवनामध्ये संत करून देतात. कारण का, ज्ञानाच्या बाबतीमध्ये दोन प्रभाग पडतात, एक परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान.
परोक्ष ज्ञान काय करतं, थोडं विषयांतर होते, आलं ओघात म्हणून सांगतो. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम दैशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम धती वन्यवत, असं वर्णन केलं की परोक्ष ज्ञानाचं सुद्धा फल खूप मोठं सांगितलं. परोक्षम ब्रह्मविज्ञानम, परोक्ष ज्ञान म्हणजे ईश्वर आहे, जगामध्ये ईश्वर आहे एवढं जरी आम्हाला कळलं, या परोक्ष ज्ञानानं आमच्या जीवनामध्ये अनेक जी बुद्धिपूर्वक सुद्धा जी पापं झालेली असतील ते पापं सुद्धा नाहीशी होतात, की आम्हाला ईश्वराचं निश्चित रूपाने अस्तित्व आम्हाला मान्य झालं तरी. आणि अपरोक्षम ब्रह्मविज्ञानम, अपरोक्ष जर ब्रह्मज्ञान झालं तर मात्र आमच्या जीवनातलं संसाराला जन्माला कारणीभूत असलेलं अज्ञान नष्ट होऊन आमच्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान झालं की आमचं दुःख संपतं आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. संत महात्मे आम्हाला अपरोक्ष ज्ञान करून देतात, म्हणजे परोक्षच्या पुढचं अपरोक्ष आहे. परोक्ष ज्ञान प्राप्त झालं की दुःख नष्ट होतं आणि अपरोक्ष झालं तरी देखील, म्हणजे आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे, नुसतं परोक्ष ज्ञान झालं तरी तुमचं संसारातलं रडायचं थांबतं आणि अपरोक्ष ज्ञान झालं तर तुमच्या जीवनामध्ये हास्य आहे, म्हणजे आनंद आहे. कशाप्रमाणे एक उदाहरण सांगायचे, त्या 10व्या पुरुषाच्या कथेनं सांगायचे. 10 मुलं निघाली सहलीला आणि 10 मुलं सहलीला निघाल्याच्या नंतर त्याच्यातला एक मोठा होता, फिरलेला होता. त्याच्यातला एक फिरलेला होता, मोठा होता. गावातली लोक त्याला म्हणले, तू फिरलेला आहे, ह्या सर्वांना सांभाळून ने आणि सांभाळून माघारी घेऊन ये. आणि मग हे लांब गेले तिकडे उत्तराखंडमध्ये फिरायला गेल्यानंतर त्यांना एका नदीतून पलीकडे जायचं होतं. नदीतून पलीकडे जात असताना तो जो हुशार होता, मोठा होता, त्याने सांगितलं, मी पुढं चलतो, सर्वांनी माझ्या पाठीमागं. या नदीचं पाण्याचं किती काय अंत नाही, गुडघे इतकं आहे, कमरे इतकं आहे, छाती इतकं, डोक्यात काय अंत नाही, पुढं चलतो मी, तुम्ही मागं चला. तो पुढं चालला, बाकीचे त्याच्या पाठीमागं चालली आणि नदीच्या पहिल्या तीराला गेली. आणि पहिल्या तीराला गेल्याच्या नंतर त्याला मनामध्ये आलं की आपण खात्री केली पाहिजे की 10ची सगळीच्या सगळी आपली नदी आली का, कोणी राहिलं नदीच्या पलीकडे. आणि असं मनामध्ये विचार आल्यामुळं त्यानं मोजायला चालू केलं. त्याने मोजले, 1 2 3 4 5 6 7 8 9च भरले. आणि 9 भरल्यानंतर त्याला वाटलं, अरे 10वा पाण्यामध्ये वाहून गेला आणि रडायला लागला, मोठ्याने रडायला लागला. 10वा मेला म्हणून मोठ्याने डोकं बडवून घ्यायला लागला, मोठ्याने रडायला लागला. आता गावाकडे काय सांगणार, 10वा मेला, त्याला दुःख वाटायला लागलं. पण त्याच्याबरोबर एक आलेला जो होता, त्याच्या मात्र लक्षात आलं की ह्यानं स्वतःला सोडून बाकीच्याला मोजले. आणि त्याने एकदम मोठ्याने वरडाला, 10वा आहे असं मोठ्याने वरडल्यावर तो रोज रडत होता, त्याचं रडायचं थांबलं. म्हणजे 10वा आहे हे 10व्याचं परोक्ष ज्ञान आहे. आणखीन कुठेही 10वा, कोणचाही 10वा माहीत नाही, फक्त आहे एवढंच ज्ञान झालं. एवढं म्हटल्यावर तो रडायचा थांबला आणि म्हणाला, कुठे 10वा सांग, 10वा कुठे. आणि मग त्यावेळेस त्याने सांगितलं, अरे 10वा तर तूच आहेस. असं झाल्यानंतर या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि असं ज्ञान झाल्यानंतर मग मात्र हसायला लागला. म्हणजे 10वा तूच आहे असं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला आनंदाची प्राप्ती झाली. आणि फक्त ज्यावेळेस परोक्ष ज्ञान होतं, 10वा आहे एवढंच परोक्ष ज्ञान ज्यावेळेस झालं होतं, त्यावेळेस मात्र तो रडायचं थांबला. याचा अर्थ दुःख संपलं. तसं आम्हाला ईश्वर आहे हे कळणं, आमचं दुःख थांबतं संसारातलं. आणि तो ईश्वर तूच आहे, मीच आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीनं ते दृढ अपरोक्ष बोधानं ज्यावेळेस प्राप्त होतं, तदाकार ज्यावेळेस वृत्ती होते आणि त्याचंच चिंतन व्हायला लागतं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एकदिक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. अशा प्रकारचं ज्यावेळेस त्याला ज्ञान व्हायला लागतं आणि मग त्यावेळेस मात्र त्याला आनंदावा प्रीतिप्राप्ती होते. तो म्हणायला लागतो आनंदाच्या भरामध्ये, दुःखिनो ज्ञा संसरंतु कामम पुत्रादिपेक्षया परमानंद पूर्णोहम संसरामी किमेच्छया. ज्याला अशा रीतीने दृढ अपरोक्ष बोध प्राप्त झालाय तो म्हणतो, दुःखी असलेले, अज्ञानी नसलेले, खुशाल संसार करोत, मी मात्र परमानंद पूर्णोहम, पूर्ण परमानंद स्वरूप आहे. आणि संसारामी किमेच्छा, कशा करता आणि काय म्हणून मी संसार करावा, अशा प्रकारची अनुभूती यायला लागते. पण त्याला कारणीभूत कोण असेल तर त्याला कारणीभूत आहे की संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीमध्ये हा मोठा लाभ, आनंदावाप्ती प्राप्त झाली आणि सगळीकडे आनंद वाटायला लागलं. सर्व खलविदम ब्रह्म अशी अवस्था प्राप्त झाली. सर्व चराचरामध्ये ब्रह्म दिसायला लागलं. मी वासुदेव तत्वता ही भूमिका वाटायला लागली आणि परिणाम एवढे समदर्शपणा प्राप्त झाला. अश्विनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शना, अशा प्रकारची समदृष्टी यायला लागली. आणि सर्व ब्रह्म आहे, सर्व परमात्मा आहे, चराचरामध्ये तोच भरलेला आहे. नेह नानास्ति किंचन ही अनुभूती यायला लागली. ही जी अवस्था प्राप्त होती, या अवस्थेला कारणीभूत कोण असेल तर संत आहेत. आणि म्हणून संत संगतीचं फल आहे. आणखीन फल सांगत असताना भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीतली फल,
भगवान श्रीकृष्ण सांगतात, दर्शनात स्पर्शनात ध्यानात कीर्तनात भाषणात तथा सुकृत पुण्यमतामेव स्वर्गेंच्या अक्षयमुष्णुते नित्यमेव तो संसर्गात सर्व पापक्षय मध्ये हे प्रविलेते. संताचं फक्त दर्शन झालं, संताचा केवळ स्पर्श झाला, संताचं केवळ ध्यान प्राप्त झालं तरी देखील आमच्या जीवनातली अनंत जन्माची पाप नाहीशी होतात. आणि नित्य जर आम्ही साधूच्या संगतीत राहिलो, नित्यमेव तो संसर्गात काय होतो, सर्व पापक्षयो भवेत, आमच्या संपूर्ण पापाचा क्षय भोगतो. आणि भुक्तो असुख मनंतच, भगवान सांगतात उद्धवाला, भुक्तो असुख मनंतच, अनंत सुखाचा उपभोग घेऊन तो काय होतो, महात्मा मध्ये हे प्रवेलेते, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून हे संत संगतीमध्ये आम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून हे संत संगतीचं फल आहे. संत संगतीचं लक्षण झालं, संत संगतीचं कारण झालं, संत संगतीचं फल झालं. आणि चौथी गोष्ट आहे संत संगतीचा अवधी काय. संत संगतीचा अवधी काय म्हणजे संत संगती कुठपर्यंत करायची, काही गोष्टीला मर्यादा आहेत. वैराग्य कुठपर्यंत असावं, ज्ञान कुठपर्यंत असावा, तसं संत संगती सुद्धा कुठपर्यंत असावी. जसं वैराग्याची गोष्टी काय, या लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत सगळ्या गोष्टी तृणासारख्या वाटायला जिथपर्यंत वाटत नाही तिथपर्यंत त्या वैराग्याची अवधी आहे का. ज्ञानाची अवधी कुठपर्यंत आहे, ज्ञानाची दृढ अपरोक्ष बोध होईपर्यंतच ज्ञानाची अवधी आहे. दृढ अपरोक्ष बोध झाला की त्याच्यानंतर ज्ञान सुद्धा आमचं निमाल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानी मोक्ष घडे परी ते निमालेने, ज्ञानाने मोक्ष मिळतो पण ते ज्ञान सुद्धा निमाललं पाहिजे. लयाला काय सांगितलं, ते तर जाळीते तेही जळे, ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलं ते ज्ञान सुद्धा निघून गेलं पाहिजे. नाहीतर ज्ञान शिल्लक राहणं हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. हे सुद्धा अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा एक शरीरच आहे, महाकारण शरीर आहे. शास्त्रामध्ये शरीर सांगितली 4, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. स्थूल शरीर दिसतं हे स्थूल शरीर आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी हे सूक्ष्म शरीर आहे. आत्मस्वरूपाचं असलेलं आज्ञा शरीर आहे. आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकार ज्ञान होणं हे महाकारण शरीर आहे. आणि जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत दुःख आहे. कारण का शरीर असणं हा अध्यस्तच भाव आहे. शरीराविषयीचा मीपणा नष्ट होणं हा अनध्यस्त भाव आहे. आणि म्हणून हा अनध्यस्त भाव झाला पाहिजे. म्हणून महाकारण शरीर सुद्धा निमालं पाहिजे. स्थूल शरीराचा नाश असतो, सूक्ष्म शरीराचा बाध असतो, कारण शरीराची निवृत्ती असते आणि महाकारण शरीराचा लय असतो. आमचे गुरु रे मारुती महाराज तुंतुनी शास्त्री सांगत असतात, स्थूल शरीराचा नाश आहे. मग तो अनेक रीतीने नाश आहे. स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे, परता नाश आहे, कारण नाशात नाश आहे. अशा प्रकारे पण स्वभावता नाशिवंत हा देह आहे, हा स्थूल शरीराचा नाश असतो. सूक्ष्म शरीर हा याचा बाध होत असतो. नाहीतर ते या शरीरातून दुसऱ्या शरीराला जाणारं सूक्ष्म शरीर असतं, लोकांतराला जाणारं सूक्ष्म शरीरच असतं. आणि म्हणून स्थूल शरीराचा नाश, सूक्ष्म शरीराचा बाध असतो. कारण शरीर म्हणजे अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान शरीराची कारण शरीराची निवृत्ती असते. आणि महाकारण शरीर जे अहम ब्रह्मास्मी इत्याकार ज्ञान आहे त्याचा मात्र लय असतो. ते सुद्धा गेलं पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत त्याचा अवधी अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत पुन्हा ते गेलं पाहिजे, राहिलं नाही पाहिजे. राहिलं तर मोक्षाला अडथळा आहे. एक उदाहरण सांगायचे आमचे भाऊ, एखादा व्यक्ती समजा बाळू नावाचा एखादा व्यक्ती आहे, आणि तो बाळू नावाचा एखादा व्यक्ती गावातून निघाला आणि मोठ्याने ओरडायला लागला, मी बाळू आहे, मी बाळू आहे, मी बाळू आहे. असं जर म्हणायला लागलं तर लोक म्हणतील बाळूला वेळ लागला, बाळूला वेळ लागलं म्हणतील. वास्तविक पाहिलं तर तो बाळूच होता. तो चुकीचं काही बोलतच नव्हता. पण तरी देखील मी बाळू आहे असं म्हटलं तर लोक त्याला वेळ लागले म्हणली. तसं मी ब्रह्म आहे अशा प्रकारची वृत्ती शिल्लक राहिली तर त्याला सुद्धा ब्रह्मामध्येच म्हटलं जातं. ही वृत्ती सुद्धा गेली पाहिजे, तुष्णीम अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि हे अशी तुर्यग अवस्था ज्याला म्हणतात ती प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून त्याचा अवधी आहे. तसं संत संगतीचा अवधी कुठपर्यंत, तर या संत संगतीच्या अवधीच्या बाबतीमध्ये मात्र शास्त्राने असं सांगितलं की याला अवधी नाही. आयुष्यभर संत संगती करावी, त्यांची सेवा करावी, ज्ञान प्राप्त होईपर्यंत संतांची संगती करावी, सेवा करावी. आणि ज्ञान प्राप्तीच्या नंतर सुद्धा संत संगती करावी, त्यांची सेवा करावी. कारण का शास्त्रामध्ये सांगितलंय, यावद आयुस्त्रयो वंद्या हा आदौ ज्ञान प्राप्त्यर्थम पश्चात कृतघ्नत्वानुपत्तये. असं सांगितले. 3 गोष्टी मात्र आयुष्यावर आम्हाला वंदनीय, त्याला अवधीच नाही, त्याला मर्यादाच नाही. यावद आयु जिथपर्यंत आमचं आयुष्य आहे, त्रयो वंद्या 3 गोष्टी आम्हाला वंदनीय आहेत. कोणत्या? वेदांतो गुरु ईश्वर, म्हणजे वेदांत म्हणजे शास्त्र, वेद आम्हाला वंदनीय आहेत, गुरु आम्हाला वंदनीय आहेत आणि ईश्वर आम्हाला वंदनीय आहेत.
हे आम्हाला आयुष्यभर वंदनीय, म्हणजे आमच्या साधक अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वी सुद्धा हे वंदनीय आहेत. आणि आमच्या जीवनामध्ये संत कृपेनं ज्ञान प्राप्त झालं, मी परमात्मा स्वरूप आहे असं दृढ अपरोक्ष बोध झाला तरी देखील त्याच्यानंतर सुद्धा ते वंदनीय आहेत. का तर त्याचं चिंतन सांगता सांगितलं, आदौ ज्ञानप्राप्त्यर्थम, ज्ञानप्राप्तीच्या अगोदर हे वंदनीय आहेत. का आम्हाला ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून पाहिजे, संतांची कृपा आमच्यावरती असली पाहिजे आणि ईश्वराची आमच्यावरती कृपा असली पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता ते वंदनीय आहेत. आणि म्हणून तर हे अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा त्यांची कृपा होते आणि तेव्हाच आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यानंद स्वामींनी वर्णन केलं, आम्हाला ज्ञान कधी प्राप्त होतं, म्हणजे आम्हाला ज्ञान प्राप्त हो ही इच्छा सुद्धा आम्हाला कधी निर्माण होते, तर सांगितलं अनेक जन्म भजनात स्वविचारम चिकीर्षिती, म्हणजे अनेक जन्म भजनात, अनेक जन्म आम्ही भजन केलं, अर्थात निष्काम पुण्य केलं, त्यावेळेस स्वविचारम चिकीर्षिती, की आम्ही आमच्या आत्मस्वरूपाचा विचार केला पाहिजे, या स्वतःचा विचार करण्याची इच्छा आम्हाला निर्माण होते आहे का. आणि म्हणून हे ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी ही वंदनीय आहेत. आदौ ज्ञानप्राप्ती, आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर पश्चात कृतघ्नत्व अनुपत्तये, नंतर मात्र आमच्यावरती कृतघ्नपणाचा दोष येऊ नये म्हणून हे वंदनीय आहेत. म्हणजे किंवा काम झालं, काय म्हणतात की वैद्य मरो, तसं आमच्यावरती कृतज्ञपणा येऊ नये. वेदांताच्या कृपेने आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, संत कृपेने आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आणि ईश्वर कृपेने ज्ञान प्राप्त झालं, आणि प्राप्त झाली ह्यांच्या आपल्यावरती कृतज्ञपणाचा आरोप होऊ नये. आणि म्हणून त्यांचा आमच्यावरती उपकार डोळ्यामध्ये मनामध्ये आम्ही स्मरण करून नंतर सुद्धा आम्ही सेवा केली पाहिजे, हे आमच्यासाठी सेव्य आहेत. आणि म्हणून ह्या संगतीला अवधी शास्त्रामध्ये सांगितलं आहे, कायम जीवनभर संत संगती करावी. ते संत संगती कधीच सोडू नये, कारण का देवाला सुद्धा संत संगतीचा मोह सुटला नाही महाराज. देव सुद्धा या संत संगतीमध्ये जो आनंद मिळतो, संत सहवासामध्ये जे सुख मिळतो, तो देवाला मध्ये मिळत नाही. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदीने राहिला. तो वेडा होतो, वैकुंठ सोडतो, संतांच्या घरी राहतो. वैकुंठ सोडतो म्हणजे काय, आमचे श्री गुरुभाऊ या वैकुंठ शब्दाचा खूप सुंदर अर्थ सांगायचे, गर्भित अर्थ. वैकुंठ सोडून संतात राहतो म्हणजे काय, वैकुंठ शब्दाचे अर्थ 3 होतात. एक लोक विशेष अर्थ होतो, एक वैकुंठ शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम आहे, वैकुंठ पुरुष प्राण असं विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलं आहे. वैकुंठ हे नामविशेष पण आहे, आणि वैकुंठ म्हणजे स्वतः भगवंत स्वरूप. हरी हा ज्ञानदेव पाठ, हरी हा वैकुंठ, हरी हाच वैकुंठ आहे, म्हणजे वैकुंठ हे भगवंताचं एक स्वरूप सुद्धा आहे. मग तो वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहतो म्हणजे काय, तर वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहतो याचा अर्थ तो आपली जी ब्रह्मदशा आहे, निर्गुण निराकार जे स्वरूप आहे, तो आपलं सोडतो. मी भगवंत आहे मी भगवंत आहे हे गोष्ट तो बाजूला सोडतो, वैकुंठ सोडतो. मी भगवंत आहे हे स्वरूप तो सोडतो, आणि संतांच्या घरी श्रीखंड्या रूपाने नाथ महाराजच्या घरी राहतो, त्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहतो, त्यांच्या घरी देवाची पूजा करायला फुल आणून देतो, देवाला गंध लावण्यासाठी गंध उगाळून देतो. हे सर्व कामे श्रीखंड्या रूप वैकुंठ सोडला, आपला देवपणा सोडला. मी भगवंत आहे ही गोष्ट मोठेपणा त्याने सोडला, आणि त्याने ते आपलं स्वरूप निर्गुण आणि नाथांच्या घरी श्रीखंड्य रूपाने राहून सेवा केली का, ह्या संत संगतीच्या सुखाकरता देव वेडा होतो. आणि हे संत संगतीचं भक्त आणखीन वर्णन केलं, वेडा झाला भक्ती आनंद आहे, त्या भक्ती आनंदाकरता देव वेडा होतो, हे का नाही, वेडा होतो. आणि पण तो संत सुद्धा तसेच असतात महाराज, संतांची सुद्धा अवस्था असते. एका गोपिकेने वर्णन केले, हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले. गोपिका वर्णन करते, एक संत अवस्थेतीच गोपिका, देवाने सुद्धा आमचं चित्ताचं हरण केलेलं, हे संतांची भूमिका आहे. चित्त एवढं हरण होत असतं. आमचे श्रीगुरु भाऊ गोड चिंतन सांगायचे, गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज प्रभुनेकर गुरुजींच्या भाषेमध्ये, चित्ताचं हरण कोणाचं होत असते. आमचे श्रीगुरु भाऊ सहज सांगायचे, चित्ताचं हरण हे संसारिकाच्या चित्ताचं हरण होते, वेदांताच्या चित्ताचं हरण होते, आणि भक्ताच्या चित्ताचं हरण होते. पण फरक एवढा आहे की संसारिकाच्या चित्ताचं हरण हे अविवेकजन्य आहे, वेदांताच्या चित्ताचं हरण हे विवेकजन्य आहे, आणि भक्ताच्या चित्ताचं हरण हे भक्तिजन्य आहे. आणि म्हणून संसारिकाच्या चित्ताचं हरण हे अविवेकजन्य असल्यामुळे सुखदुःखाला प्राप्त होतं, म्हणजे विकार. वेदांताच्या चित्ताचं हरण हे विवेकजन्य असल्यामुळे त्यांचे वृत्ती ब्रह्माकार होऊन परमानंदाची प्राप्ती होते, आणि भक्ताच्या चित्ताचं हरण हे भक्तिजन्य असल्यामुळे त्यांची वृत्ती भगवंताच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगीत असते. आणि मग हे संत महात्मे करतायत, आणि ते संत महात्मे हे सर्व जगाला, सर्व जीवाला हा आनंद, हा सुख सोहळा मिळावा याच्यासाठी या मृत्यूलोकामध्ये
अवतीर्ण होत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून येऊन त्यांनी कृतीतून अनेक जीवाला परमार्थाला लावलं, कोणाला उपदेशातून लावलं आणि संत वाङ्मय निर्माण केलं. आणि आपली आत्मवस्तू आपल्याला भेटून अनेकांचं जीवन जन्ममरणाच्या पैलतीराला नेऊन टिकवलं. आणि त्या साधू संतांच्या आज हजारो पालख्या, हजारो दिंड्या आज पंढरी क्षेत्रामध्ये विठुनामाच्या गजरामध्ये, ज्ञानोबा तुकोबाराच्या गजरामध्ये, नामघोषामध्ये, भजनामध्ये ब्रह्मानंद घेत घेत त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये दाखल होत असतात. आणि तो जो देव आणि भक्ताच्या भेटीचा जो सोहळा विलक्षण आनंद आहे, तो विलक्षण आनंद ज्यांनी कधी पाहिला नाही त्याला आपल्याला शब्दात सांगता येत नाही. आणि ज्यांनी अनुभवला आहे त्याला सांगायची गरज नाही. तो असा निशब्दम ब्रह्म उच्यते, हे जसं आहे, तसं ब्रह्म म्हणजे काय, निशब्दम ब्रह्म उच्यते, जिथं शब्दच चालत नाही ते ब्रह्म आहे. तसं पंढरी क्षेत्रातला देवभक्ताच्या भेटीचा आनंद कसा निशब्दम, ते शब्दच सांगता येत नाही असा हा स्वानुभव एक गम्य असा तो आनंद आहे. स्वतःच अनुभव घेऊन तो जाणला पाहिजे असा आनंद दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक वारकरी आषाढी पंढरी क्षेत्रामध्ये घेत असतायत. पण तो यावर्षी एक जागतिक संकट, जगावरती संकट, आणि खरोखर जगावरती संकट म्हणल्याच्यानंतर वास्तविक वारकरी देह जावं अथवा राहावं या भूमिकेच आहे. पण जगाचं हित सुद्धा लक्षात घेणारा तो वारकरीच आहे. तोच वारकरी संप्रदाय आहे. कारण का वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही, जो अनादी आहे, ईश्वर मान्य आहे, वेदानुमोदित आहे. असा हा वारकरी संप्रदाय त्यालाच म्हणतात सम्यक प्रदीयते अनेन इति संप्रदाय. ज्याच्यामध्ये यथार्थ विशेष रूपाने दिल्या जातं त्याला संप्रदाय म्हणतात. आणि विशेष रूपाने यथार्थ देणारा कोणचा असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि मग तो वारकरी संप्रदायाचा हा जसा दिवाळी सण सर्वसामान्यांचा सर्वांचाच असतो, तसा हे सर्व वारकऱ्यांची आषाढीची वारी देवाने अट्टासानं सांगितलं सर्वांना, आषाढी कार्तिकी विसरू नका. मग तसं तर महिन्याला एकादशी आहे, 15 दिवसाला एकादशी आहे, भेटत चला. नाही जमलं आषाढी कार्तिकी भेटत चला. आषाढी कार्तिकीला नाही जमलं तर कै एकादशी आषाढी, हे फक्त आषाढी तरी भेटत जा. म्हणून देव सुद्धा आसुसलेला असतो यावेळेस की भक्त येत आहेत. भक्तालाही आता असतो की आज आपल्याला देवाची भेट होत आहे. पण ज्ञानोबारायानं जगाच्या कल्याणाची प्रार्थना ज्ञानोबारायांनी केली की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लावो, प्राणी ज्यांना जे जे इच्छा असेल ते मिळत राहो. पण सर्वांनी या विश्वानं स्वधर्म सूर्य पाहावा, हे ज्ञानोबारांची आता विश्वात्मके देवेने वागेने तोषणीमध्ये द्यावी पसायन असण्याची प्रार्थना केली. आणि विश्वाचं कल्याण ज्ञानोबारांनी अपेक्षित आहे. आणि म्हणून विश्वाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून आमच्या वारकरी संप्रदायाने कुठल्याही प्रकारची पंढरी क्षेत्रामध्ये गर्दी न करता घरीच आपली मानसिक वारी, घरी बसूनच पांडुरंगाचं दर्शन, घरी बसूनच मनानेच मानसिक प्रदक्षिणा, मानसिक हरिकीर्तन, मानसिक चंद्रभागेचं स्नान, ह्या सगळ्या गोष्टी करत घरीच विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा 15वा अध्याय, ज्ञानेश्वरीचं गाथ्यावरचं पारायण घरीच वारकरी अनुभवत आहेत. आणि म्हणून जाता जाता एक सांगतो, आमचे गुरुरे भाऊ सांगायचे खरा वारकरी कोण, जो पंढरपूरला निघालाय आणि पंढरपूरला जात असताना त्याला पंढरीला पोहोचायला आणखीन काही तास वेळ आहे, पण मनाने मात्र केव्हाच पंढरपूरला पोहोचलेला असतो. पंढरपूरला पोहोचलेला आहे तो खरा वारकरी. तिथे गेल्याच्या नंतर तो नगर प्रदक्षिणा करतो, पुंडलिकरायाचं दर्शन घेतो, चंद्रभागे स्नान करतो, हरिकथा ऐकतो, देवाचं दर्शन करतो. पळकाला घेतल्या ज्यावेळेस तो माघारी गावाकडे निघतो आणि गावाकडे येत असताना मात्र फक्त शरीराने गावाकडे येतो, मन मात्र पांडुरंगाच्या चरणाच्या ठिकाणी ठेवतो, तो खरा वारकरी आहे. आणि म्हणून तो त्या वारकरीचा आज दशमी, द्वादशी असा हा आनंद सोहळा आहे. पण यावर्षीच्या या गोष्टीमुळं होऊ शकत नाही, जगाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून. आणि म्हणून सर्वांनी मानसिक वारी आपल्या घरामध्ये राहून सुरक्षित राहून मनानं विठ्ठलाचं चिंतन या फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचं चिंतनवारीच आहे. हे चिंतनवारी आहे की आपण पंढरपूरला जवळ हरिकथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, काहीतरी सत्संगतीच्या विशेष गप्पा गोष्टी मारतो, भक्तीचा अनेक रीतीने आनंद घेतो. तसं हे संत समागम हे जे फेसबुक आहे, आमचे मित्र श्री हरिभक्त परायण प्रवीण महाराज यांनी सुद्धा या निमित्तानं सर्वांच्या घरोघरी या निमित्तानं घरी बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी चिंतन घडावं, संत संगतीचं महत्त्व तरी करावं, वारीचं महत्त्व कळावं, क्षेत्राचा महिमा कळावा. आणि या दृष्टीने सर्वांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचून आपल्या मानसिक तरी आपल्याला वाटावं की आज आपल्याकडून काहीतरी परमार्थ घडला, म्हणजे एक प्रकारची वारी आपल्या जीवनामध्ये घडल्यासारखी होईल. आणि कारण का वारी काय, व म्हणजे एकादशीसारखं व्रत करणे, व म्हणजे त्याकडे काही आमच्या अज्ञानावरती वार करणे, आमच्या विकारावरती वार करणे ही वारी आहे. आमच्या वासनेचा क्षय करणे ही आमची वारी आहे. आणि हे आपल्या या वाङ्मयाच्या चिंतनानं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे करून आमच्या
आमच्या जीवनामध्ये हे आषाढी सोहळा या वर्षीचा मानसिक घरीच घडून त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर चातुर्मास्यामध्ये किंवा कार्तिकी वारीचा सोहळा आम्हाला पाहायला भेटण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी श्रीहरी भगवान पंढरीनाथ हे कोरोनासारखं महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, ह्या विश्वातलं हे कोरोनाच्या महामारीचं दुःख हद्दपार करो आणि आमच्या परमार्थाला वेळ मिळून आमच्या जीवनामध्ये परमार्थ घडत राहो, भगवंताची भक्ती घडत राहो, हे देवाकडे मागणं आहे, विठ्ठलाकडे मागणं आहे. आणि आज या फेसबुकवरती बोलण्याचा योग आला. महाराजांनी आपलं समजून मी काय तसा इतका विद्वान नाही, ज्ञानी नाही, पण त्यांनी सांगितलं करा प्रवचन. त्याच्यामध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम, थोडं ढगाळ आहे, पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे नेटचा थोडा नेहमीच प्रॉब्लेम येत होता. पण तरी देखील बऱ्याच श्रोत्यांनी या ठिकाणी वेडीवाकडी सेवा पण गोड मानून ऐकत, त्या प्रॉब्लेममुळं बऱ्याच वेळेस विषय संगती झाली असेल, काही झाली असेल, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. आणि झालेली सेवा भगवान पंडित चरणी, माऊली ज्ञानोबराय चरणी, जगद्गुरु तुकोबराय चरणी, त्याचप्रमाणे गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरु यांच्या चरणी, ज्यांच्याकडे माझं वेदांत शास्त्राचं अध्ययन झालं, असे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर यांच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य भाऊंचं आहे, अयोग्य आहे ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संष्टुम किंचित तद्गुरुरेव मे नाही, यदत्रा संष्टुम किंचित तन्मम गुरुर नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, श्री गुरु साखरे महाराज की जय, श्री गुरु रंगनाथ महाराज की जय, धर्म की जय हो.